that for loop will be executed n times. How many numbers you take from an user? N numbers. So it must be executed n times. तर ते n time execute झालं पाहिजे. तर मग त्याला फॉर लूप टाकलं, 0 पासून चालू केलं पर्यंत जातोय. देन s इक्वल टू 0. वाय s इक्वल टू 0? कारण आपल्या परफेक्ट नंबरची डेफिनेशन काय? द सम ऑफ फॅक्टर्स ऑफ ए नंबर इज नंबर इटसेल्फ. जे फॅक्टर्स आहेत त्यांचे आपल्याला सम करायचे आणि ती सम आपल्याला एस या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची. पण एस या व्हेरिएबलची जी 0 व्हॅल्यू आहे ही प्रत्येक नंबरसाठी पाहिजे. म्हणजे आयची व्हॅल्यू 0 असताना आणि युजर कडून एक नंबर ऍक्सेप्ट करेल, चेक करेल तो परफेक्ट आहे का नाही, बरोबर. मग ते पेज चेक करताना मला काय करावं लागेल, त्या एस मध्ये फॅक्टर्स ऍड करावं लागतील. नेक्स्ट टाइमला ज्यावेळी मी परत एक नंबर युजर कडून घेईल आयची व्हॅल्यू 1 असताना, त्यावेळी मात्र मला त्या एस व्हेरिएबलची व्हॅल्यू किती असली पाहिजे? परत 0 असली पाहिजे. नाही तर काय होतं की पहिल्या नंबरचे जे फॅक्टर्स आहेत ना ते एस मध्ये ऍज इट इज राहतात आणि मग आपण काय करतो, परत दुसऱ्या नंबरचे फॅक्टर्स त्याच सम मध्ये ऍड करतो. आपल्याला तसं नकोय. फॉर इच अँड एव्हरी नंबर, फॉर इच अँड एव्हरी एक्सेप्टेड नंबर वी नीड व्हॅल्यू फॉर एस इज 0. म्हणून त्याला काय केलं, त्या फॉर लूप मध्ये 0 करून टाकलं. तुम्हाला इथेच करायचं आहे. मग काय केलं, एच ची व्हॅल्यू 0 घेतली आणि आता युजर कडून आपल्याला नंबर घ्यायचा आहे. देन आय एम टेकिंग नंबर फ्रॉम युजर इन व्हेरिएबल एम. एम व्हेरिएबल मध्ये आपण आता एक नंबर घेतोय. समजा आपण एंटर केलेला नंबर हा समजा 6 आहे. एम ची व्हॅल्यू किती आहे? 6 आहे. के ची व्हॅल्यू सुरुवातीला किती घेतली आपण? 0 घेतली. तुमचा एस किती आहे? 0 आहे. आणि तुमचा जे या ठिकाणी 1 आहे. आता बघा, j equal to 1, j less than m, j plus plus. Value of j is 1, the value of m is 6. 1 less than 6 एक हा 6 पेक्षा लहान आहे का? Is it true? Is it true? 1 is less than 6. Yes. Yes, 1 is less than 6. It is true. Then if m mod j equal to 0, what is the meaning of this statement? What is the meaning of this statement? याचं meaning काय? हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो, To check the j is the vector of m or not. येस. म्हणजे आपण काय चेक करतोय की जे हा एम चा फॅक्टर आहे की नाही. एम ची व्हॅल्यू 6 आहे आणि जे ची व्हॅल्यू 1 आहे. मग आपण त्या 6 ला 1 ने डिवाइड करतोय आणि डिवाइड केल्यानंतर तर आपला रिमाइंडर जी आहे जर आपल्याला 0 मिळाली तर याचं मिनिंग काय झालं? जे हा एम चा फॅक्टर आहे आणि फॅक्टर असेल तर आपण त्या फॅक्टरला म्हणजे त्या जे ला कशामध्ये ऍड करतोय? एस मध्ये. एस मध्ये म्हणजे सम मध्ये. एस इक्वल टू एस प्लस जे. एनी प्रॉब्लेम? एनी प्रॉब्लेम? No, sir. ओके. No, sir. ओके, तर नेक्स्ट टाइमला जे ची व्हॅल्यू होणार आहे 2. परत आपण त्या 6 ला 2 ने डिवाइड करणार. परत रिमाइंडर 0 आली परत एस मध्ये ऍड करणार. जे ची व्हॅल्यू 3 होणार. 3 ने परत त्या 6 ला डिवाइड करणार. रिमाइंडर 0 आली तर परत आपण ती एस मध्ये स्टोअर करणार. हे चालतच राहणार. आणि ज्यावेळी ही कंडिशन फॉल्स होईल जे लेस दॅन एम ची, त्या तो इथे येईल. मग एस इक्वल टू एम म्हटलं. एस इक्वल टू एम म्हटलं. मग आपण कुठं स्टोअर करतोय? ए ऑफ के. आता के ची व्हॅल्यू किती येते? के ची व्हॅल्यू किती आहे? 0. म्हणजे ए ऑफ 0 लोकेशनला आपण स्टोअर केला एम. म्हणजे ए ऍरे मध्ये 0th लोकेशनला व्हॅल्यू. नंतर के प्लस प्लस केलं. मग आता के ची व्हॅल्यू किती झाली? 1. because we have to store next number at one location in array. ठीक आहे ना? in that array. आता नेक्स्ट टाइमला आय ची व्हॅल्यू किती होणार? हे अरे मध्ये तो नंबर स्टोअर झाला तर नेक्स्ट टाइमला आय ची व्हॅल्यू किती होणार? व्हॅल्यू ऑफ आय बिकम्स 1. ची व्हॅल्यू किती झाली? 1 झाली. ठीक आहे. परत एच ची व्हॅल्यू किती झाली? 0. सॉरी, एच ची व्हॅल्यू किती झाली? 0. परत युजर कडून नंबर घेतला. आता नंबर समजा घेताना मी घेतला 4. परत जे इक्वल टू काय म्हटलं? 1. परत जे 1 पासून चालू होईल. मग इथे येणार 4 mod 1. रिमाइंडर काय येणार? 0. मग तो कशामध्ये ऍड होणार? एस मध्ये. म्हणजे एच ची व्हॅल्यू किती झाली? एच ची व्हॅल्यू झाली 1. परत पुढे येणार जे ची व्हॅल्यू झाली 2. नेक्स्ट इटरेशन म्हणजे जे ची व्हॅल्यू किती झाली? 2 झाली. 2 झाली की परत 4 ला आपण 2 ने डिवाइड करतोय. परत बाकी किती येणार? 0. परत एस मध्ये ऍड होणार. मग 1 + 2 किती झाला? एस 3. नंतर नेक्स्ट जे ची व्हॅल्यू होणार 3. परत 3 ने आपण काय करतोय? त्या 4 ला डिवाइड करतोय. बाकी काही येत नाहीये. त्यामुळे ओरिजिनल एस ची व्हॅल्यू आहे 3 आणि एम ची व्हॅल्यू आहे 4. कंडिशन फॉल्स होते आणि मग परत नेक्स्ट 5 कडे जाणार. मग आता आय ची व्हॅल्यू किती होणार आहे? आय ची व्हॅल्यू होणार आता 2.
बरोबर. आयची व्हॅल्यू किती झाली? 2 झाली. आता 2 झाल्यानंतर जर तुम्ही परत एक नंबर एंटर केला युजरकडून, समजा तुम्ही एंटर केला 28, एस किती होणार आहे ते 0. 28 हा परफेक्ट आहे. बरोबर ना? ह्या फॉर लूपने आपल्याला काय मिळणार? आपल्याला हे क्लिअर होणार की तो परफेक्ट आहे. पण आपल्याला तो कुठे स्टोअर करायचा आहे परफेक्ट असल्यानंतर? अॅरे मध्ये. मग जर मी या ठिकाणी म्हटलं ए ऑफ के, आता के ची व्हॅल्यू किती? 1. त्यामुळे बरोबर तो 1 लोकेशनला स्टोअर होईल. आणि पहिला नंबर कोणत्या लोकेशनला स्टोअर झालाय? 0 लोकेशनला. पण मी जर ह्या ठिकाणी के च्या ऐवजी जर आय म्हटलं असतं, नंबर कोणत्या लोकेशनला स्टोअर झाला असता? 2 लोकेशनला. म्हणजे 1 नंबरचा जो ब्लॉक आहे ना, तो असाच रिकामा राहिला असता आणि त्याच्यामध्ये गार्बेज व्हॅल्यू आली असती. त्यामुळे या ठिकाणी आपण डेटा कोणत्या लोकेशनला स्टोअर करतोय? की लोकेशनला. म्हणून त्या ठिकाणी की व्हेरिएबल पास केलाय. समजलं का? की व्हेरिएबल का पास केलाय? येस सर. सगळ्यांना समजलं का? बघा काय राहतंय की हे जे फॉर लूप आहे, ह्या फॉर लूपचं काम काय आहे? हे एन टाइम एक्झिक्यूट होणार. म्हणजे ह्याचं काम आहे युजर कडून एन नंबर ऍक्सेप्ट करणं. एवढं त्याचं काम. म्हणजे इनपुट सेक्शन क्लिअर करणं हे त्या फॉर लूपचं काम आहे. आणि हे जे फॉर लूप आहे ना, याचं काम काय? तो नंबर परफेक्ट आहे का नाही ते चेक करणं. आणि ही कंडिशन जर ट्रू झाली, ही कंडिशन, तर याचं मिनिंग काय झालं? नंबर हा परफेक्ट आहे आणि तो परफेक्ट असेल तर तुम्हाला कशामध्ये स्टोअर करायचा आहे? अॅरे मध्ये. डोंट यूज आय व्हेरिएबल हिअर. या केच्या ऐवजी आय व्हेरिएबल घेऊ नका. आय व्हेरिएबल एन टाइम एक्झिक्यूट होणार आहे आणि आपले परफेक्ट नंबर काय एन नसणार आहेत. त्याच्यामध्ये 2च असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काय यूज करायचंय? या ठिकाणी इन्स्टेड ऑफ आय यू हॅव टू यूज की. एनी प्रॉब्लेम? हॅलो? एनी No, sir. प्रॉब्लेम? नो सर. या बरं पुढचा एक घेऊ आणि मग वेगळ्या टाईपचं घेऊ. राईट ए जावा प्रोग्राम. वेगळा घेतो जरा. राईट ए जावा प्रोग्राम to accept n numbers from user, to accept n numbers from user, n numbers from user, and store and store and stores even numbers in array A and stores even numbers in array A and odd numbers in array B and store even numbers in array A and odd numbers in array B. In array B and display both the arrays. And display both the arrays. ह्याच्यासारखंच आहे. युजर कडून पहिल्यांदा रेंज व्हॅल्यू घ्यायची आणि 2 अॅरे डिक्लेअर करायचे. दोघांचीही साईज एनच असली पाहिजे. दोघांची साईज एन ठेवा. कारण एक तर सगळेच ऑड असू शकतात किंवा सगळे इव्हन पण असू शकतात. त्यामुळे आपल्याला सगळ्या पॉसिबिलिटी चेक करावी लागतात. त्यामुळे दोघांची साईज एन ठेवा. 2 अॅरेज वी हॅव टू डिक्लेअर. वी हॅव टू सेट फॉर लूप लाईक दिस. सेम फॉर लूप वी हॅव टू यूज हिअर. ठीक आहे. देन वी हॅव टू एक्सेप्ट एन नंबर्स. इफ नंबर इज इव्हन, then we have to store that number in suppose array A. If it is odd, then store it into the array B. कसंही स्टोअर करा, काही फरक पडत नाही. ठीक आहे, करा बरं ट्राय. क्वेश्चन समजलं सगळ्यांना? हॅलो? हो सर. प्रॉब्लेम हा
आपल्याला सम करायची नाहीये, त्यामुळे एस ला समजा के घेतला आणि समजा एक्स घेतला, ते एका ऍरे मध्ये स्टोअर करेल व्हॅल्यू आणि एक्स दुसऱ्या ऍरे मध्ये व्हॅल्यू स्टोअर करेल. मग या ठिकाणी रेंज व्हॅल्यू घेतली की आपल्याला सेम ऍरे डिक्लेअर करावं लागेल. इक्वल टू न्यू, then int in bracket n, the size of both the arrays must be n, then we have to accept number here. We are accepting number in variable m. Now we have to check whether m is odd or even. If m is, we have to divide to the m by 2. Suppose if it is even, then we have to store that number in array a. Suppose array a मध्ये store केला, and for storing I have used here k variable, and suppose else if it is odd, then we have to store that number in array b, and for storing I am using variable x, then here we have to store m, then x plus plus. असणार आपलं फॉर लूप हे वालं n टाइम्स एक्झिक्यूट होईल. नंबर ऍक्सेप्ट केला, नंबर जर इवन असेल देन आय एम स्टोरिंग दॅट नंबर इन ऍरे ए. इफ इट इज ऑड देन आय एम स्टोरिंग दॅट नंबर इन ऍरे बी. देन आफ्टर दॅट वी हॅव टू डिस्प्ले बोथ द ऍरेज. या ठिकाणी ते म्हणू शकता इवन नंबर्स आर, देन ऑल द इवन नंबर्स आर इन ऍरे ए, आणि किती एलिमेंट त्याच्यामध्ये असणार आहेत, जेवढी के ची व्हॅल्यू तेवढे त्याच्यामध्ये एलिमेंट असणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी अप्पर व्हॅल्यू तुम्हाला काय ठेवावी लागेल, ते ठेवावी लागेल. त्यानंतर सेम तुम्ही ऑड साठी पण म्हणू शकता. ऑड नंबर्स आर, या ठिकाणी के च्या ऐवजी फक्त तुम्हाला एक्स लिहायचं आहे, कारण जेवढी एक्स व्हॅल्यू तेवढी त्या बी ऍरे मध्ये ऑड नंबर असणार आहेत. समजले का? हॅलो हॅलो, ऑडिबल? सगळ्यांना आवाज येतोय ना? Yes, sir. Yes, sir. बघा इथे काय केलंय, युजर कडून ना, युजरला पहिल्यांदा विचारलं किती नंबर्स हवेत, एन मध्ये व्हॅल्यू घेतली, तेवढ्या साईजचे 2 ऍरे डिक्लेअर केले, फॉर लूप टाकलं, युजर कडून नंबर घेतला एम मध्ये, आणि त्या एम ला फक्त 2 ने डिवाइड केलं. जर बाकी शून्य आली तर तो इवन आहे, त्याला कोणत्या ऍरे मध्ये ठेवला, ए ऍरे मध्ये, आणि स्टोअर करण्यासाठी कोणताही व्हेरिएबल वापरलाय के. जर तो इवन नसेल तर तो ऑड असणारच आहे, त्याला कशामध्ये ठेवलाय, बी ऍरे मध्ये, आणि स्टोअर करण्यासाठी कोणता व्हेरिएबल वापरला, एक्स. मग हे जर या फॉर लूपचं एक्झिक्युशन झालं, कोणी जर आपल्याला विचारलं की तुमच्या ऍरेमध्ये किती इवन नंबर आणि किती ऑड नंबर आहेत, आपण सांगू शकतो माझ्या ए ऍरे मध्ये के इवन नंबर आहेत आणि माझ्या बी ऍरे मध्ये एक्स ऑड नंबर आहेत, कारण आपण स्टोअर करताना ते व्हेरिएबल वापरलं, त्यांना इथे प्लस प्लस केले ना. जेवढी के ची व्हॅल्यू तेवढे इवन नंबर, आणि जेवढी एक्स ची व्हॅल्यू तेवढे ऑड नंबर्स, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. हलका लिहून रन करतो बघा, लिहून झाले का? लिहून झाले का? नाही sir. ओके.
झालं ते सांगा, मग मी रन करतो. हॅलो, झालं? Yes, sir. Yes, sir. Okay. And then I'm changing name of file. Suppose only demo. Save this one. That we have to save in bin directory where suppose C drive, then JDK, and then bin, then all files and new name here. Suppose demo.java. Save it. Then compile it. It's a long process. Java C demo.java. It's compiled. And execute it. Then how many? Suppose 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Then see even numbers are and all numbers are. Means all the even numbers are stored in array A, get stored in array A, and all the odd numbers are get stored in array B. And finally आपण त्या दोघात काय केलं, SP केलं. लॉजिक समजतं का तुम्हाला? म्हणजे कसं विचार करायचा समजतंय का? प्रोग्रामिंग नाही आपल्यासाठी लॉजिक मेन आहे. थिंकिंग पॉवर, थिंकिंग वे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं. सापडलं, कळलं का तुम्हाला? हॅलो. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. जय मग स्क्रीन चालू करतो. Write a Java program. Write a Java program. Write a Java program to accept n numbers from user. Accept n numbers from user. N numbers from user. Store them into the array. उलटा आहे बघा थोडंसं, आता सगळे स्टोर करायचे. Store them into the array. Store them into the array and display the factors of each and every number from that array. And display the factors of each and every number from that array. हे नंबर घ्यायचे, अरे मध्ये ठेवायचे, एक एक नंबर घ्यायचा, त्याचे फॅक्टर्स काय करायचे, डिस्प्ले करायचे. बरोबर.
अरेच्या मध्ये एकच लागणार आहे. n, then suppose j, then m, then how many, then array declaration, then number input section, number m मध्ये accept केलाय, मध्ये नाही करायचं, array मध्ये ठेवायचं आहे. A of I, by accepting number n numbers and we are storing them into the array A. Then we have to fetch the data same way as we have stored. Then here we have to find the factors. Suppose m equal to p of I, and we have to find the factors of m. And display message here. System dot out dot println factors of m are basically वेगळं काही नाहीये. म्हणू शकतो finding factors you have to start from 1, j less than m, j plus plus divide to the m by j. You will get a zero remainder. That means j is a factor of m. Then display the value of j. Then end of inner for, sorry, end of if, end of for. नंबर एक्सेप्ट केले, अरे मध्ये स्टोअर केले, एक एक नंबर अरे मधून घेतोय, फॅक्टर्स आपल्याला डिस्प्ले करायचे. फॅक्टरसाठी फॉर लूप वापरलं. पहिल्यांदा एम ला जे ने डिवाइड केलं, जे ची व्हॅल्यू 1 आहे, पहिल्यांदा 1 ने डिवाइड केलं, नंतर 2 ने केलं, 3 ने केलं. ज्या ज्या नंबरने आपण डिवाइड करतोय, डिवाइड केल्यानंतर जर आपल्याला या एक्सप्रेशनची जर व्हॅल्यू आपल्याला 0 मिळाली, त्याचं मिनिंग काय, जे हा एम चा फॅक्टर आहे आणि तो जर फॅक्टर असेल तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू काय करायची, डिस्प्ले करायची. एनी प्रॉब्लेम? समजलं सगळ्यांना? हॅलो, Yes, sir. इज इट क्लिअर टू ऑल? सगळ्यांना समजलंय? Yes, sir. Yes, sir. हे आपण असा फॉर्मॅट बघितलाच होता आणि मग आपण काय करतो, फॅक्टर्स फक्त फाइंड आउट करतो. एक्झिक्यूट करतोय. लिहून झालं काय सगळ्यांचं? हॅव रिटर्न? Yes, sir. Okay. Then I'm executing. Compilation. Execution. How many? तो कारण परत त्याच्यामध्ये 4 घेतो. 6, 8, 3. त्याला काय म्हटलं, फॅक्टर्स ऑफ 6 आर, फॅक्टर्स ऑफ 8 आर, फॅक्टर्स ऑफ 9 आर आणि फॅक्टर्स ऑफ 3. असं सगळ्यांनी त्यांनी काय केलं, नंबर घेतले, अरे मध्ये स्टोअर केले आणि स्टोअर केल्यानंतर परत आपण एक एक नंबर फेच केला. असं इकडनं फेच करतोय आणि फेच केला की आपण काय करतोय, त्याचे फॅक्टर्स काय ठिकाणी काय करतोय, डिस्प्ले करतोय. समजलं का सगळ्यांना? प्रॉब्लेम इन दिस लॉजिक समजतंय ना? म्हणजे तुम्हाला आपल्याला विचार करण्याची एकदा कळलं ना की कसं विचार करायचा आहे, बरं जात. असे प्रोग्राम थेरीमध्ये अजून थोडेसे वेगळे येतात, कोर जावामध्ये थोडेसे वेगळे टाकतात. तुम्हाला हे कळलं पाहिजे की बाबा कसं स्टोअर होत आहे, कसं आपण फेच करतोय किंवा कसं ऑपरेशन्स परफॉर्म करतोय. एनी प्रॉब्लेम? No, sir. घ्या नेक्स्ट पॉइंट, स्ट्रिंग.
string str equal to dypscs or string str equal to new string bracket dypscs. हे दोन्ही स्टेटमेंट आहेत, हे दोन्ही स्टेटमेंट सेम आहेत. एक तर तुम्ही पहिले यूज करा, एक तर तुम्ही दुसरा यूज करा. कारण आपण ऑलरेडी डिस्कस केलंय की स्ट्रिंग कीवर्डचा यूज करून तुम्ही काहीही डिक्लेअर केलं तरी जावा कंपायलर त्याला ऑब्जेक्टच कन्सिडर करणार आहे. तुम्ही असं जरी डिक्लेअर केलं तरी जावा कंपायलर त्याला ऑब्जेक्ट कन्सिडर करेल, आणि तुम्ही असं जरी डिक्लेअर केलं देन ऑल्सो जावा कंपायलर कन्सिडर इट ॲज ऑब्जेक्ट. सेम आहे. एनी प्रॉब्लेम? सिंटॅक्स लिहून टाका. आपण जनरली पहिला फॉर्मॅट यूज करतो आणि करणार आहोत, दुसरा काही कोण वापरत नाही, पण तुमच्या माहितीसाठी असू द्या की दिस बोथ दी स्टेटमेंट्स आर सेम. इज इट क्लिअर? Yes, sir. समजलं काय? दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत? सेम आहेत. मग आता डेफिनेशन कोण सांगेल? व्हॉट इज स्ट्रिंग? स्ट्रिंगची डेफिनेशन काय आहे? हॅलो. Set of character. Set of character is string. Okay, the set of characters or the group of characters are collectively called string. म्हणजे set of characters म्हणजे बरेचसे कॅरेक्टर्स राहतात किंवा ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स, त्यांना काय म्हणायचं? स्ट्रिंग. डेफिनेशन लिहा. The set of characters or the group of characters are collectively called string. The group of characters or the set of characters are collectively called string. Are collectively called string. The group of characters or the set of characters are collectively called string. तिकडे बघा. हे जे काही आपण इथे घेतले, आता मी हे डिलीट करतो कारण आपले लिहून झाले. हे जे या ठिकाणी str हा एक स्ट्रिंग व्हेरिएबल आपण डिक्लेअर केला आहे अँड इट्स व्हॅल्यू इज dypscs. Then see, this is called string literal. This is called literal, string literal because it is enclosed in double quotes. डबल कोट्स मध्ये आहे त्यामुळे त्याला म्हणतात स्ट्रिंग लिटरल. या स्ट्रिंग लिटरल मध्ये हे जे पहिलं कॅरेक्टर आहे डी, ठीक आहे, देन दुसरं कॅरेक्टर आहे वाय, देन पी, देन ए, देन सी, देन एस. ठीक आहे. देन या स्ट्रिंग लिटरल मध्ये जे पहिलं कॅरेक्टर असतं त्याची इंडेक्स राहते 0 आणि जे शेवटचं कॅरेक्टर असतं त्याची इंडेक्स राहते साईज -1. साईज म्हणजे काय? याच्यामध्ये किती कॅरेक्टर्स आहेत? टोटल समजा 6 आहेत, तर तुमच्या याच्यामध्ये लास्ट इंडेक्स जी राहणार आहे ती लास्ट इंडेक्स राहणार आहे 5. प्रॉब्लेम मीन्स इन स्ट्रिंग लिटरल index of first character is 0 and index of last character is size -1. Its length is 6, so the index of last character is 5. Is it clear? Is it clear? Yes, sir. सगळ्या लक्षात ठेवायचं आहे. इन स्ट्रिंग लिटरल इंडेक्स ऑफ फर्स्ट कॅरेक्टर इज 0 and index of last character is size -1. It is like character array, but it is not character array. It is like character array. म्हणजे त्याच्यामध्ये in string literal index of first character is 0. Index of first character is 0. Index of first character is 0 and index of last character is length -1, that is size -1. Length -1, that is size -1. जावामध्ये स्ट्रिंग हा जो पार्ट आहे कोर जावामध्ये हा फार इम्पॉर्टंट आहे, कारण स्ट्रिंग वरती बरेचसे ऑपरेशन्स त्याच्यामध्ये परफॉर्म केले जातात. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन कोर जावा. Then see what is main use of string keyword or string class. It is used to create fixed length string. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. It is used to create fixed length string. म्हणजे फिक्स लेंथ स्ट्रिंग जर तुम्हाला करायची असेल, क्रिएट करायची असेल, म्हणजे समजा dypscs इट्स लेंथ इज 6
अशी स्ट्रिंग तुम्हाला करायची असेल, हवी असेल जावामध्ये, तर तुम्ही स्ट्रिंग क्लासचा यूज करू शकता. इट इज यूज टू क्रिएट फिक्स लेंथ स्ट्रिंग. ठीक आहे. व्हेरिएबल लेंथ स्ट्रिंग जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये अजून एक क्लास वापरायचा आहे, त्याचं नाव आहे स्ट्रिंग बफर. आपण नंतर बघणार आहोत. आता इथे एवढे बघा, स्ट्रिंग is string class or string keyword is used to create fixed length string. काय करतोय, फिक्स लेंथ स्ट्रिंग क्रिएट करतो. म्हणजे जे DYPSCS आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स तुम्ही रिप्लेस करू शकता, पण तुम्ही त्याची लेंथ इन्क्रीज करू शकत नाही. तुम्ही त्याची लेंथ अपडेट करू शकत नाही. ती फिक्स राहते. कमी किंवा जास्त करू शकत नाही, कमी पण नाही जास्त पण नाही, ती फिक्स राहते. त्याला काय म्हणतात, फिक्स लेंथ क्लास. Means by using string class we can create fixed length string in Java. Any problem? No, sir. Okay. The new line, methods. Methods of string class. The first one is length. Bracket syntax equal to str.length लँग्वेज मध्ये आपण एक मेथड वापरली होती, त्याचं नाव होतं strlen. दॅट इज फॉर लेंथ कॅल्क्युलेशन. सेम आहे. लेंथ मेथड काय करणार आहे, स्ट्रिंग लेंथ कॅल्क्युलेट करणार आहे. सी मध्ये, सीपीपी मध्ये तुम्ही फंक्शनला या ठिकाणी पॅरामीटर पास करायचा. जावा मध्ये तसं नाही. जावा मध्ये स्ट्रिंग ऑब्जेक्ट डॉट मेथड असं कॉल करायचं. ठीक आहे. मग लेंथ, इट इज यूज टू कॅल्क्युलेट लेंथ ऑफ स्ट्रिंग. इट इज यूज टू कॅल्क्युलेट लेंथ ऑफ स्ट्रिंग. लेंथ ऑफ स्ट्रिंग used to calculate length of string. Now next method is compare to, and two strings we have to pass. First one याला म्हणायचं इन्व्होकिंग स्ट्रिंग. इन्व्होक ज्याच्यासाठी कॉल करताय त्याला इन्व्होक म्हणायचं, आणि ह्याला म्हणायचं कॉलिंग. int equal to str1 डॉट कम्पेअर टू str2. याच्यासाठी सुद्धा सी मध्ये फंक्शन आहे, त्याचं नाव आहे strcmp. ऐकून तुम्हाला हे strcmp? Yes, sir. ओके. मग कम्पेअर टू मेथडचं काम काय आहे? इट इज यूज टू कम्पेअर टू स्ट्रिंग्स, स्ट्रिंग 1 विथ स्ट्रिंग 2. Both the strings are identical, then compare to method returns 0 value. Suppose first string means str1 is greater than str2, then it returns positive value. पहिली स्ट्रिंग जर दुसरीपेक्षा मोठी असेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू. If first string is less than second string, then it returns negative value. That we have to remember. First string is greater than second string, then it returns positive value. If first string is less than second string, then it returns negative value. And if both the strings are identical, same, then it returns 0 value. याच्यामध्ये जे काही ASCII व्हॅल्यू आहेत त्यांच्यानुसार कम्पॅरिझन केलं जातं. मोस्टली पहिलं कॅरेक्टर यूज केलं जातं, पहिल्या कॅरेक्टरची ASCII व्हॅल्यू. दोन्ही स्ट्रिंगचे पहिले कॅरेक्टर सेम असतील तर दुसरे कॅरेक्टर कम्पेअर केले जातात. नंतर पुढची मेथड आहे इक्वल्स. boolean equal to str1 equals str2. केलं का? केलं का सिंटॅक्स? हो सर. Like compare to method, it is also used to compare two strings, but see what is its return type? Its return type is boolean. That means it returns either true or false value. If first string and second string means str1 and str2, both the strings are same, then equals method returns true value.
अदरवाईज इट रिटर्न्स फॉल्स. दोन्ही स्ट्रिंग सेम असतील तर ट्रू व्हॅल्यू आणि नसतील तर फॉल्स व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणलं त्याच्यामध्ये इट रिटर्न्स ट्रू व्हॅल्यू. इट रिटर्न्स ट्रू व्हॅल्यू if both these strings are identical. If both these strings are identical. If both these strings are identical, otherwise it returns false value. Otherwise it returns false value. Next method is concat, that is for concatenation. Then syntax equal to str1 dot concat str2. It is for concatenation purpose. म्हणजे दुसरी स्ट्रिंग जी आहे ती पहिल्या स्ट्रिंगच्या एंडला ऍड करणं म्हणजेच कॉन्कॅटिनेशन करणं. दॅट इज यूज ऑफ कॉन्कॅट. दिलं का सिंटॅक्स? It is used for concatenation. It is used to add second string at the end of first string. It is used to add second string at the end of first string. दुसरी स्ट्रिंग पहिल्या स्ट्रिंगच्या एंडला ऍड करणं याच्यासाठी जी मेथड वापरतात ती म्हणजे कॉन्कॅटिनेशन. झालं का लिहून? हॅलो. येस सर. आता सगळ्यांनी 2 मिनिट ब्रेक घ्या. आपण PHP चालू करतोय. ठीक आहे, 2 मिनिट ब्रेक घ्या.